नमस्कार. कल्याणच्या प्रणव धनावडेनं क्रिकेट मैदानावर सध्या धुमशान घातलंय. सगळ्यांवरच त्याचं गारूड पसरलंय. प्रणवनं नाबाद 1009 तब्बल 1009 धावांचा विश्वविक्रम केला. एचटी भंडारी टुर्नामेंटमध्ये एकामागून एक विक्रमाला गवसणी घालत अख्ख्या जगाला त्यानं तोंडात बोट घालायला लावलं. या खेळीत त्यांनी 127 तब्बल 127 चौकार तर 59 षटकारांची जोरदार आतषबाजी केली. तत्पूर्वी त्यांनी 1899 सालच्या इंग्लंडच्या ऑर्थर कॉलिन्सचा 628 धावांचा रेकॉर्ड मोडीत काढला. तर रिझवी शाळेच्या पृथ्वी शॉनं 2013 साली हॅरिस ट्रॉफीत 546 रनचा किल्ला विक्रम देखील त्यानं लीलया मागे टाकला. प्रणववर सध्या क्रिकेट जगतातूनच नव्हे तर इतर सर्व माध्यमातून कौतुकाचा वर्षाव होतोय. प्रणवची ही खेळी विश्वविक्रमी होणार, त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होणार, त्याचं करिअर, त्याच्यातलं क्रिकेट अधिक फुलावं यासाठी त्याचे कोच, कुटुंबीय आणि समाजानं बाळगायचं बाण यासारख्या अनेक मुद्द्यांवर आज आपण गप्पा मारणार आहोत कल्याणचा बाहुबली या खास कार्यक्रमात. कल्याणचा बाहुबली या सुरुवातीला पाहूया या थरारक विश्वविक्रमाचा चक्षुर्वैक्ष सत्य रिपोर्ट. क्रिकेटमध्ये आजपर्यंत जे कोणत्याही खेळाडूला शक्य झालं नाही तो चमत्कार कल्याणच्या प्रणव धनावडेनं करून दाखवला. शालेय क्रिकेटमध्ये 1000 मनसबदार होण्याचा बहुमान त्याने पटकावला. एचटी भंडारी टुर्नामेंटमध्ये केसी गांधी इंग्लिश स्कूलकडून खेळताना त्याने हा भीम पराक्रम गाजवला. प्रणव धनावडेने केवळ 327 बॉल्समध्येच नॉट आउट 1009 रन्सची इनिंग खेळली. यामध्ये 127 बाउंड्रीज आणि 59 सिक्सर्सचा समावेश होता. तब्बल 2 दिवस तो मैदानावर तळ ठोकून होता. त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना सळो की पळो करून सोडलं. त्याची बॅट अशी काही दळबली की प्रतिस्पर्धी टीमच्या बॉलर्सने आपली सारी शस्त्र म्यान केली. त्याच्या बॅटमधून केवळ 4 आणि सिक्सर्सची बरसात होत होती. आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे, आमचा विद्यार्थी आहे आणि त्याने जी कामगिरी आज केलेली आहे ती एकदम कौतुकास्पद आहे आणि अभिमान तर सगळ्यांनाच, मला काय आमच्या अख्ख्या शाळेलाच अभिमान आहे. प्रणवने नाबाद 1009 रन्स काढताना 1899 सालचा इंग्लंडच्या आर्थर कॉलिन्सचा 628 रन्सचा रेकॉर्ड मोडीत काढला. रिझवी शाळेच्या पृथ्वी शॉने हॅरिस शील्ड ट्रॉफीत केलेल्या 546 रन्सचा विक्रमही त्याने मागे टाकला. त्याच्या या अचाट कामगिरीचं माजी क्रिकेटपटूंनीही कौतुक केलंय. ही एवढी मोठी धावसंख्या उभारणं म्हणजे संघालाच धावसंख्या उभारणं एकतर कठीण जातं, पण ह्या मुलांनी ही धावसंख्या उभारली आहे म्हणजे अतिशय कौतुकास्पद आहे. कारण ही धावसंख्या परत परत होत नसते. वन्स इन अ लाईफ टाईम अचिव्हमेंट आहे आणि जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. प्रणवने शालेय क्रिकेटपासूनच विक्रमांचे इमले रचायला सुरुवात केली. त्यामुळे साहजिकच त्याच्यावर अपेक्षांचं ओझं वाढणार आहे. मात्र कोणतंही दडपण न घेता प्रणवने आपल्या खेळाचा मनमुराद आनंद लुटावा हीच अपेक्षा. विशाल वैद्यसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. कल्याणचा बाहुबली या कार्यक्रमात आज प्रणव धनावडेने यांनी जो विश्वविक्रम केला त्याच्यावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत एच एस शर्मा हे प्रणवचे क्रीडा प्रशिक्षक आहेत. एच एस शर्मा, आपलं या कार्यक्रमात स्वागत. प्रशांत धनावडे, प्रणवचे वडील प्रशांत धनावडे आपल्यासोबत आहेत. प्रशांतजी, आपलंही स्वागत. आणि दस्तूर खुद्द विक्रमवीर कल्याणचा बाहुबली प्रणव धनावडे हा देखील आपल्या बरोबर आहेत. या तिघांचेही स्वागत. आणि काही क्षणात सुनंदन लेले, विशेष कडा प्रतिनिधी झी 24 तास आपल्याशी या कार्यक्रमात संपर्क साधणार आहेत. प्रणव, 1000 शुभेच्छा. सर्वप्रथम आज 5 जानेवारी, 3 जानेवारीला जेव्हा तू खेळायला सुरुवात केलीस तेव्हा तुला कल्पना होती का की तू एक विश्वविक्रम रचणार आहेस, की ज्याची दखल इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत यातले सर्वच क्रिकेटपटू घेणार आहेस, किंवा त्या सर्वांनी केलेल्या धावांचा तू विक्रम तोडणार आहेस, याची सुतराम तरी कल्पना होती का? यू आर द स्टार ऑफ द डे प्रणव. हा, थँक्यू. प्रणव, 3 तारखेला कल्पना होती का तुला की तू अशा प्रकारचा विश्वविक्रम रचणार आहेस? नाही, अशी काय म्हणजे मनात मी काय ठेवून नव्हतं गेलेलं की एवढा स्कोअर करायचा आहे. जसं मी बॅटिंगला गेलो, स्कोअर होत गेला आणि नंतर हळूहळू रेकॉर्ड पण तोडला. प्रणव, मला कौतुक वाटतंय की इतकी जबरदस्त 2 दिवसाची खेळी
127 चौकार आणि 59 षटकार आणि मग या सगळ्या बाकीच्या धावा तू रनिंग बिटवीन द विकेट्समध्ये काढलेले आहेस. आज जवळपास तळपत्या उन्हाखाली तू जवळपास 12 तास खेळतोयस, पण तुझ्या चेहऱ्यावर मला कुठेही थकवा दिसत नाहीये. किंवा आत्ता असं वाटतंय, आता तुला पुन्हा सांगितलं पॅड बांध आणि खेळायला जा आणि पुन्हा रन्स काढ, तर तू लगेच तयार असशील असं दिसतोय. काय याचं रहस्य? व्हॉट इज द चार्म बिहाइंड इट? नाही असं काय नाही, जे मी डेली जेवतो तेच जेवतो. असं वेगळं काय स्टॅमिनासाठी मी काय जिम वगैरे काय करत नाही. तुझ्या 1000 धावा पूर्ण केल्यास त्यावेळी तुला काय काय तुझ्या मनात भावना आली? काल रात्री झोपताना तुला कल्पना आली होती का की तू उद्या 1000 रन्स करू शकतोयस किंवा आपण केल्या पाहिजे? हो, मी म्हणजे डोक्यात ठेवूनच आलेलो की मला आज 1000 रन पूर्ण करायचे. प्रणव, तुला कल्पना आहे का की क्रिकेट स्टार सचिन तेंडुलकर पासून ते सर्वच खेळाडूंनी आता तुझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय? किंवा क्रिकेट जेव्हापासून या देशात या जगात खेळायला लागला तेव्हापासून आजपर्यंत कोणीही 1000 धावा काढलेल्या नव्हत्या. सचिन तेंडुलकर यांनी कौतुक केल्यानंतर आता काय वाटतंय? खूप चांगलं वाटतं की सचिन तेंडुलकर सारख्या मोठ्या प्लेअरने माझं कौतुक केलं. खूप बरं वाटतं मला, खूप चांगलं वाटतंय. तुला सर्वात आनंद केव्हा झाला? 1000 रन पूर्ण केल्यानंतर का काल जेव्हा तू 500 जेव्हा तू पहिला विश्वविक्रम मोडलास त्यावेळेला? कारण 1000चा टप्पा तेव्हापासून खूप दूर होता. आज मागे वळून बघताना जेव्हा तू पहिला गार्ड घेतलास त्यावेळचा तुझा उत्साह आणि 1000 रन्स नंतर केल्यानंतरचा उत्साह, या दोहोत मला कुठेही फरक दिसत नाहीये. किंवा तुझी धावांची भूक तशीच मला दिसतेय. याबद्दल काय सांगशील? असं काय नाही, मी डोक्यात ठेवलेलं की मला आज 1000 रन करायचे. म्हणून मी जेव्हा काल बॅटिंगला होता म्हणजे डोक्यात काय ठेवलं नव्हतं की मला रेकॉर्ड असं तोडायचं आहे वगैरे. मी माझी बॅटिंग करत गेलो, रेकॉर्डच्या जवळ आलो आणि रेकॉर्ड तोडला. तुझ्या समोर जे बॉलर्स होते त्यांच्या तर तू चिंधण्याच उडवलेल्या आहेस, कारण इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी केलेली आहेस. त्यांना आता सांत्वनपर असं काय सांगशील? तुझ्यावर कौतुकाचा वर्षा होतोय, पण धावफलक असं सांगतोय की तू त्यांच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या आहेस. त्या तुझ्या स्पर्धक मित्रांना तू काय सांगशील? आज त्यांच्यासाठी दिवस अत्यंत कठीण आहे, कारण त्यातल्या एकही माणूस, एकही बॉलर तुला बाद करू शकला नाही, तुला थांबवू शकला नाही, तुला अडवू शकला नाही. हो, काय सांगशील त्यांना? काय असं काय सांगणार का काय नाही, पण त्यांनी पण एन्जॉय केला गेम, त्यांच्या लोकांनी पण. आपल्यासोबत HS शर्मा आहेत, प्रणवचे प्रशिक्षक. HS शर्माजी, सर्वप्रथम तुमचं मनापासून अभिनंदन की तुम्ही प्रणवला मार्गदर्शन केलं. 3 तारखेला जेव्हा शर्माजी 3 तारखेला प्रणव जेव्हा खेळायला उतरला होता तेव्हा तुम्हाला कल्पना होती का की ही त्याची खेळी एका अजरामर आयुष्यात एकदाच घडणाऱ्या अशा एखाद्या विश्वविक्रमाप्रत त्याला घेऊन जाणार आहे? HS शर्माजी. नाही तसं म्हणजे खरं सांगायचं तर डोक्यात तसं काहीच नव्हतं. कारण क्रिकेट हा एक विचित्र खेळ आहे. तिथे कोण कधी वर जाईल कोण कधी खाली येईल काही सांगता येत नाही. आणि तो जेव्हा गेला खेळायला तेव्हा फक्त एवढंच एक अपेक्षा होती की त्याने चांगली खेळी करावी आणि स्कोअर करून द्यावा टीमला. तर तेच तो म्हणजे करत गेला. त्याला जे इन्स्ट्रक्शन्स आम्ही दिले होते ते तो फॉलो करत गेला आणि हळूहळू त्याचा स्कोअर होत गेला. जेव्हा त्याने 200-250चा पल्ला गाठला त्याच्यानंतर मग आम्ही थोडासा रेकॉर्डबद्दल विचार करायला लागलो आणि मग आम्ही थोडीशी शोधाशोध केली की कोणाचा किती रेकॉर्ड आहे शालेय क्रिकेटमध्ये. तर तेव्हा आम्हाला असं म्हणलं का सगळ्यात जास्त 546 तो पृथ्वी शॉचा रेकॉर्ड आहे. मग तो जेव्हा त्याने क्रॉस केला त्याच्यानंतर मग आम्ही नेटवरून आम्हाला परत एक आमचे शुभचिंतक आहेत त्यांनी पाठवलं का वैयक्तिक 628 धावांचा रेकॉर्ड आहे आणि ते पण 1899मध्ये त्यांनी आर्थर कॉलिन्सने केलेलं आहे. तर ते पण म्हणजे एक चान्स होता म्हणून त्याला मग मोटिवेट केला का तू त्या रेकॉर्डसाठी पण जा आणि तो पण त्याने सहज मोडला. तर ह्या सगळ्या गोष्टी काय डोक्यात नव्हत्या पण ते सहज होत गेल्या आणि तो करत गेला. प्रणव सारखे इतर अनेक खेळाडू तुमच्याकडनं आता शिक्षण घेत आहेत. या सगळ्यांमध्ये प्रणवच्या खेळाचं, त्याच्या बॅटिंगचं, त्याच्या फलंदाजीचं आपण काय वैशिष्ट्य सांगाल?
वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट तर एकदम बेडर खेळाडू आहे तो. म्हणजे क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायचं तर लूज बॉल जे मिळतात ते त्याच्याकडून अपेक्षाच ठेवायची नाही का तो त्या बॉलला मिस करेल किंवा त्याला काय अनड्यू रिस्पेक्ट देईल. तो म्हणजे लूज बॉल मिळाला तर मारणार. अगदी इनिंगची पहिली बॉल जरी खेळत असेल तो आणि त्याला वाटलं की मी या बॉलवर षटकार ठोकू शकतो तो मारणार. तर सगळ्यात वैशिष्ट्य त्याचं तेच आहे. फक्त त्याला एवढंच केलं का थोडंसं त्याच्याबरोबर थोडंसं पेशन्स आणि थोडंसं बॉल सिलेक्ट करणं, एक्झॅक्टली कुठला बॉल आपल्याला मारायचा आणि कुठला नाही ते फक्त थोडंसं त्याला गाईड केलं आणि त्याच्यामुळे त्याने पण ते व्यवस्थित ग्रास्प केलं आणि तो स्कोर करत गेला. आपल्याबरोबर ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा समीक्षक आणि विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले हे देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. सुनंदनजी, आपलं स्वागत. सर्वप्रथम एक ज्येष्ठ खेळाडू, क्रीडा समीक्षक म्हणून प्रणवच्या कौतुकपर तुम्ही काय सांगाल? तुम्ही थेट प्रणवशीच बोलू शकता. सुनंदन लेले. धन्यवाद सर. मला प्रणवला एवढंच सांगायचं आहे की अनिल कुंबळेंनी एकदा मला सांगितलेला एक वाक्य होतं. तो म्हणला होता, क्षितिजापर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु क्षितिजापर्यंत पोचल्यानंतर आपल्याला असं कळतं की अजून एक मोठं क्षितिज आपल्या डोळ्यासमोर आहे. कुणीही क्रिकेटमध्ये विचार केलेला नव्हता की 1000 रन्स कुणी एक बॅट्समन एका इनिंगमध्ये करू शकेल. एका वर्षामध्ये, एका सीझनमध्ये 1000 रन्स करणं हे सुद्धा कमाल धरलं जातं. एका सिरीजमध्ये तुम्ही 500 रन्स केल्या तर कमाल धरलं जातं. प्रणव, तू एका मॅचमध्ये 1000 रन्स केल्यात. फक्त माझी एकच तुला विनंती आहे, तू जर का लक्षात घेतलंस की तुझी जर का परिस्थिती पाहिलीस, तुझ्या आई वडिलांचे कष्ट, तुझ्या कोचचे कष्टांचा विचार केलास तर तुला हे मान मरातब आज क्रिकेटमुळे मिळालंय. त्यामुळे संपूर्ण ध्येय, संपूर्ण निष्ठा खेळाशी ठेव. खेळ तुला कधी काही कमी पडून देणार नाही. खेळ तुला कधी काही कमी पडून देणार नाही, परंतु आजपर्यंत त्याला काही कमी पडू नये याच्याकरता जे दिवस रात्र कष्ट करत होते ते प्रणवचे वडील प्रशांत धनावडे आपल्या बरोबर आहेत. सर्वप्रथम प्रशांतजी, तुमचं कौतुक कोणत्या शब्दात करावं मला कळत नाही. आज तुमच्या मुलांनी विश्वविक्रम केलाय. सचिन तेंडुलकर पासून ते अनेक आजी माजी खेळाडूंनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. एक पिता म्हणून गेले 2 दिवस त्याच्या क्रिकेटची इनिंग आपण पाहत होतात का? आपण काय करत होतात गेले 2 दिवस? कळू तरी देत. आपला व्यवसाय काय हे देखील कळू देत. प्रणवचे वडील प्रशांत धनावडे. सर्वप्रथम सर मी तुमचे आभार मानतो. आणि मी माझा ऑटो रिक्षा चालवायचा व्यवसाय आहे. आणि मला जेव्हा प्रथम मी बाहेर होतो, मी ग्राउंडवरती नव्हतो, मला जेव्हा माझ्या मित्रांनी फोन करून कळवलं त्यावेळेला मी ग्राउंडवरती गेलो तेव्हा त्याचे 300-350 रन झालेले होते. त्याच्यानंतर तो पुढे खेळत गेला, त्याचा रेकॉर्ड झाला. आणि रात्री माझं त्याचं बोलणं झालं तेव्हा त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स भरपूर होता. तो बोलला, पप्पा मी उद्या खूप मोठा स्कोअर करेल. आणि त्यांनी आज 1000 रन केले. मला अभिमान आहे त्याचा. कधी असं नाही का वाटलं की आपली परिस्थिती आर्थिक बेताची आहे, समाजाच्या एका कमकुवत गटातनं आपण आलो, त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारचा महागडा खेळ आपण आपल्या मुलाला खेळू द्यावा का, अशा प्रकारचा विचार कधी मनामध्ये नाही आला आपल्या? प्रशांतजी. नाही सर, कसं आहे आपल्याकडे बोलतात ना, हौसेला मोल नसतं. तसं मग मला हौस होती म्हणून आम्ही क्रिकेट खेळत राहिलो. आणि कल्याणमध्ये अकॅडमीत आमच्याकडनं खूप कमी पैसे घेऊन त्याला कोचिंग केली गेली. आणि नंतर मग मुंबईत गेलो, त्यावेळेला तिथे चांगली कोचिंग मिळाली. फक्त आम्हाला जे विविध सामान आणायला लागायचं त्याचाच खर्च व्हायचा, पण आम्ही ते ॲडजस्ट करून त्याला खेळवत राहिलो. कितव्या वर्षापासून तुम्ही प्रशांतला हातात बॅट दिली, काही आठवत आहे का आपल्याला? तो 4 वर्षाचा होता सर. तेव्हापासून त्याला आम्ही आमच्या इथे लोकल ग्राउंड आहे सुभाष मैदान, तिकडे घेऊन जात होतो. तिकडे त्याचे कोच आहेत मोबिन शेख, त्यांच्याकडे तो खेळायचा. आणि त्याच्यानंतर 3-4 वर्ष तो MIG क्रिकेट क्लबला पण खेळलेला आहे. आणि आता शाळेचे सर आहे हरीश सर वगैरे त्याला मोटिवेट करतात आणि तो आता चांगलं क्रिकेट खेळतोय. HS शर्मा, तुमच्याकडे प्रणव पहिल्यांदा केव्हा खेळायला आला आणि गेले किती वर्ष आपण त्याला क्रीडा प्रशिक्षण देताय? HS शर्माजी. पहिलं वर्ष आहे त्याचा का तो ॲक्च्युली टीमसाठी खेळायला आला आहे KC गांधीच्या.
आणि तो आल्यानंतर जेव्हा मी त्याला ॲक्च्युअल बघितलं तर मला असं वाटलं का तो लो डाऊन बॅटिंग करायचा ऑर्डर 6 नंबर 7 नंबर जायचा तो. पण त्याची जी कॅपॅसिटी होती आणि त्याच्याकडे जे टॅलेंट आहे ते बघितल्यावर मला असं वाटलं की याला थोडंसं जरा वर पाठवलं तर थोडं चांगलं स्कोर करू शकतो. म्हणून मी त्याला थोडासा प्रमोट केला बॅटिंग ऑर्डरमध्ये आणि मागचे 6-7 मॅच त्याला मी ओपनिंगला पाठवतो आहे आणि सगळ्या मॅचेसमध्ये त्याने स्कोर केला. पण 100 होत नव्हते तर त्याने ते 100ने सरळ 1000 केलेत आज. तरी त्या 100नी 1000 केल्यात. अनेक खेळाडूंची बोला सुरंदनजी. मला फक्त प्रणवला एकच चांगली बातमी द्यायची आहे. आज तुझ्या 900 ते 1000 रन्स आम्ही झी 24 तासच्या माध्यमातून बघत होतो. जणू काही हा एक स्पोर्ट्स चॅनल झाला होता आमच्या चॅनल. म्हणजे तुझी इनिंग ते दाखवत होते आणि त्यावेळेला मी तू वापरत असलेली जी बॅट आहे स्टॅनफोर्ड क्रिकेटची SF ची बॅट, त्याच्या मालक जे आहेत अनिल सरीन, मी त्यांना फोन केला होता आणि त्यांना ही गोड बातमी दिली की तुमच्या बॅटनी एक पोरगा काय विक्रम करतोय हे बघा. त्यांना इतका आनंद झाला आणि तेव्हाच त्यांनी मला सांगितलेलं आहे की तुझ्या उत्तम प्रकारच्या किटचं संपूर्ण पुरवठा ते तुला करणार आहेस. तू चांगलं क्रिकेट खेळतोयस तोपर्यंत. प्रणव, तुझी क्रिकेटची इनिंग झी 24 तासवर लाईव्ह दाखवली आणि त्याच्यानंतर क्रीडा समीक्षक, माजी क्रीडापटू आणि झी 24 तासचे क्रीडा प्रतिनिधी, विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले यांनी त्यांच्या मालकाला, त्या कंपनीच्या मालकाला SMS केला आणि यापुढे अत्यंत उत्कृष्ट दर्जाच्या बॅट तुला त्यांच्याकडनं मिळणार आहेत, किंवा संपूर्ण किटच मिळणार आहे. काय वाटतंय? संपूर्ण किट खूप चांगलं वाटतं की एवढी मोठी कंपनी मला स्पॉन्सरशिप देते. खूप चांगलं वाटतं. प्रणव, ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न आहे की अनेकदा आम्ही असं ऐकतो की काही क्रिकेटपटू अत्यंत जड वजनाची बॅट वापरतात आणि काही क्रिकेटपटू कंपॅरेटिव्हली काही हलक्या वजनाच्या बॅट्स वापरतात. आता बॅटीचा विषय निघालाय म्हणून की ज्या बॅटनं तू 1009 धावा केल्या ती बॅट जड वजनाची होती का ती बॅट कंपॅरेटिव्हली हलक्या वजनाची आपल्याला म्हणता येईल? व्हॉट टाइप ऑफ बॅट इट वॉज? अशी एकदम पण जड नाही आणि एकदम पण हलकी नाही, पण मीडियम वजनाची होती, पण होती तशी वजन होती बॅटचं. या संपूर्ण खेळीमध्ये, ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न आहे, या संपूर्ण खेळीमध्ये कुठे तुला जीवदान मिळालं किंवा असं काही एखादा क्षण आला की जेव्हा तू आउट होता वाचलास? कारण खेळ म्हटला म्हणजे धोका पत्करणं आलं आणि धोका आला की आउट व्हायची एक कायम आपल्याला डोक्यावर ताणती तलवार असते. अशा प्रकारची काही गोष्ट घडली या 1009 धावांच्या खेळीत प्रणव? हो, दोन वेळा असा प्रसंग आला, पण कॅच उडालेली, पण कॅच नाही पकडली त्या प्लेयर्सने. त्या कॅच न पकडलेले खेळाडू आहेत त्यांच्याबद्दल प्रतिस्पर्धी संघात आता काय बोललं जात असेल, तुला कल्पना आहे प्रणव? नाही, अशी काय कल्पना नाही. मागे सचिन तेंडुलकरचा असा वर्ल्ड कप मध्ये कॅच सोडला गेला होता. सुरंदन लेले, तुम्हाला आठवत असेल, त्यावेळेला त्या खेळाडूला त्या बॉलरनी असं विचारलं, तुला कळतंय का तू कोणाचा कॅच सोडला असते? आणि नंतर सचिननी ती मॅच आपल्याला जिंकून दिली होती. सुरंदन, तुम्ही तो किस्सा सांगू शकता का? 2003 पाकिस्तान विरुद्ध भारत ती वर्ल्ड कपची मॅच होती आणि सेंचुरियन ग्राउंडवरती साऊथ आफ्रिकेच्या झालेली होती आणि त्यावेळेला डोक्यावरचा म्हणजे हाय कॅच जो होता, डोक्यावरनं ऑफ ड्राईव्ह मारलेला जात असलेला कॅच सोडलेला होता आणि तो सोडल्यानंतर त्या फिल्डरचं म्हणजे इतकं काही, म्हणजे ज्याला आपण मराठी भाषेत आई माई उदाहरणं म्हणतात तसं झालेलं होतं. परंतु अशा वेळेला मोठ्या प्लेअरचा कॅच जेव्हा सोडला जातो त्यावेळेला सीतामाई जे म्हणली होती की धरणी माते मला पोटात घे, ती अवस्था होते फिल्डरची. कारण ज्या वेळेला प्रणवचा कॅच त्यांनी सोडलेला असेल त्याचं शाळेमध्ये किती कौतुक केलं जाईल याचा मला कल्पनाच केलेली बरी वाटते. कल्याणचा बाहुबली, विश्वविक्रमवीर आणि क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा सहस्त्रक पार करणाऱ्या प्रणव धनावडे, त्याचे वडील प्रशांत धनावडे, त्याचे कोच HS शर्मा आणि त्याचबरोबर सुरंदन लेले यांच्या बरोबर हा गप्पांचा सिलसिला असाच चालू राहणार आहे का? ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय कल्याणचा बाहुबली.
कल्याणचा बाहुबली या आपण विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती कल्याणच्या एका लहानग्या मुलानं प्रणव धनावडेनं प्रचंड मोठा विक्रम केला. एकाच खेळीमध्ये त्यांनी 1009 धावांचा पल्ला गाठला आणि संपूर्ण क्रिकेट विश्वाला अचंबित करणाऱ्या अशा स्वरूपाची खेळी त्यांनी केली. 127 चौकार आणि 59 षटकारांची आतषबाजी करत त्यांनी संपूर्णपणे आपल्या प्रतिस्पर्धी बॉलिंगचा धुव्वा उडवला. तो प्रणव धनावडे, त्याचे वडील प्रशांत धनावडे, शिक्षक एच एस शर्मा आणि क्रीडा समीक्षक आणि ज्येष्ठ क्रीडापटू सुरंदन लेले आपल्या बरोबर आहेत. प्रणव, एक प्रश्न असा आहे की अशा प्रकारची खेळी केल्यानंतर एक प्रकारचं रितेपण येतं का? पुन्हा असं वाटतं की उद्या सकाळी आपल्याला मैदानावर जायला हवं? तुझा नेमका दिनक्रम काय असतो? तुझ्या मित्रांना सांग तरी हे कार्यक्रम बघणाऱ्या तुझ्या असंख्य चाहत्यांना. आजपासून तुझी चाहत्यांची लिस्ट खूप वाढलेली आहे. असं काय नाही, म्हणजे मॅच असेल तरी मी मॅच झाल्याच्या नंतर पण दुसऱ्या दिवशी मी प्रॅक्टिसला जातो. प्रॅक्टिस मी कधी मिस नाही करत. म्हणजे आज एवढा मोठा विश्वविक्रम केल्यानंतर उद्या सकाळी पुन्हा तू कल्याणच्या किंवा तुझ्या क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा सकाळी दिसणार सगळ्यांना? हो, अत्यंत. तुला सर्वात काय आवडतं? कुठल्या प्रकारचे फटके तुला मारायला आवडतात? आर यू स्ट्रॉंग ऑन दी ऑन साइड और ऑफ साइड? ऑन साइडला जास्त मला स्ट्रोक्स मारायला आवडतात. तू यापूर्वी टेलिव्हिजनवरनं क्रिकेटचे सामने पाहिलेले आहेस? वन डे किंवा कसोटी सामने? कोण क्रिकेटपटू तुझा भारतातला आदर्श आहे? सचिन तेंडुलकर माझा आदर्श आहे भारतातला. आणि कुठल्या प्रकारच्या बॉलिंगची तुला भीती वाटते? कारण सर्व प्रकारच्या बॉलर्सना तू आज फोडून काढलेस, पण त्यात काही लोकांचं असतं की ज्यांना फिरकी गेंदबाजी खेळायला थोडा त्रास होतो किंवा फास्ट बॉलिंग खेळायला थोडा त्रास होतो. तुझं काय आहे? तुला काय वाटतं कुठल्या प्रकारची बॉलिंग तुला खेळायला जड जाते? काही जणांना उसळते बॉल खेळायला खूप अडचणी येतात. मला म्हणजे स्पिनर्सला खेळायला जरा मला भीती वाटते. तुझं प्रॅक्टिस सेशन कसं असतं? तुझ्या मित्रांना सांग की ज्यांना तुझ्यावर कसा सराव करतोस, तुझ्यातले कमकुवत दुवे आहेत ते तुला कोण समजावून सांगतं आणि त्याच्यावर तू मात कशी करतोस? बॅटिंगचा सराव म्हणजे आम्ही नेट्समध्ये बॅटिंग करतो. ती बॅटिंग करतो, त्याचे सर माझे कोच सांगतात मला तसे, मग ते जे सांगतात ते जे फॉलो करतो आणि मी बॅटिंगची प्रॅक्टिस करतो आणि इतर फिटनेस पण मी प्रॅक्टिस आल्यावरती करतो. प्रणव, क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाची असते ती म्हणजे एकाग्रता. कुठलाही दुसरा विचार मनात नाही आणि फक्त अर्जुनाला जसा तो पक्षाचा डोळा दिसायचा तसा तुम्हाला फक्त तो बॉलरच्या हातातनं सुटणारा बॉल दिसावा लागतो. तुझी एकाग्रता या संपूर्ण 2 दिवसाच्या काळात कुठेही भंग झालेली दिसली नाही. तुझी ही एकाग्रता तू कशी कमवलीस? त्याकरता काही विशेष मेहनत घेतोस का? विशेष मेहनत म्हणजे मी जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा पण मी जास्त फिटनेसवरती लक्ष देतो, म्हणून मग जरा थकवा जाणवत नाही. पण आज जरा खूपच थकवा जाणवतोय मला. बरोबर आहे. आपण तुझ्या वडिलांची थोडा वेळ बोलूया. प्रशांतजी, आज कौतुकाचा वर्षा होतोय, परंतु अत्यंत खडतर परिस्थितीतनं तुम्ही हा सगळा मार्ग काढत होतात. एका वडिलांना आपला मुलगा मोठा व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं, परंतु त्यासाठी अनेकदा घरची मंडळी खूप त्याग करत असतात. काय काय प्रकारच्या गोष्टी तुम्ही घरात केल्या नाहीत आणि काय काय प्रकारच्या गोष्टी त्याचं मनोधैर्य उंचावण्यासाठी केल्यात की ज्याच्यातून एक चांगला क्रीडापटू जन्माला येऊ शकतो? प्रशांतजी. नाही, असं त्याग वगैरे असं नाही, पण त्याला सगळ्या वस्तू आम्ही दिल्या. बॅट चांगली लागली किंवा चांगले ग्लोव्ज लागले किंवा शूज लागले तर ते आम्ही त्याला आणून दिलेले आहेत. कारण त्या बाबतीत आम्ही त्याला कुठे कमी पडू दिलं नाही. कारण ते जर शूज चांगले असतील, चांगली बॅट असेल तरच तो चांगला खेळू शकतो. म्हणून आम्ही त्या वस्तू पहिले त्याला सगळ्या चांगल्या पद्धतीच्या आणून दिल्या. आणि आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा त्रास म्हणजे आम्हाला मुंबईला जाऊन क्रिकेट खेळणं हाच व्हायचा. कारण आमच्या इकडे तेवढी क्रिकेटची डेव्हलपमेंट नाही आहे आणि इकडनं मुंबईला जाऊन खेळायचं तेवढा वेळ आमचा जायचा, तेवढा त्रास व्हायचा. आता प्रणवमुळे कदाचित इकडे डेव्हलपमेंट झाली तर प्रणवच्या आणि त्याच्या सगळ्या जे आमच्याकडे खूप चांगलं क्रिकेट आहे, मुलांमध्ये टॅलेंट आहे, तर त्यांचा जरासा त्रास कमी होईल.
सुरंदन लेले इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर खेळी खेळल्यानंतर, विशेषतः 2 संपूर्ण दिवस मैदानावर उभं राहिल्यानंतर शरीरावर नेमके काय परिणाम होत असतात, आता एक थकवा जाणवतोय अशा स्वरूपाची प्रणवची एक तक्रार आहे. परंतु त्याचे इरादे इतके बुलंद आहेत की उद्या सकाळी तो निश्चितपणे मैदानावर उभं राहणार आहे. त्यांनी या पुढच्या 2 दिवसाच्या काळामध्ये आपल्या तब्येतीची काळजी काय घ्यावी, काही डिहायड्रेशन किंवा अशा गोष्टींचा त्रास इतकी प्रचंड मोठी खेळल्यानंतर त्याला जाणवू शकतो का? आपण काय सल्ला द्याल? उदयजी, मी एवढंच सांगेन त्याला की हे जे तुला यश मिळालंय हे क्रिकेटनी दिलंय, त्यामुळे क्रिकेटची तुझी निष्ठा असणार हे जे तू आत्ता सांगितलंयस त्याचं मला सर्वात मोठं कौतुक आहे. आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहिलास तर क्रिकेट तुला सगळं काही देईल हे मी तुला अगोदरच सांगितलेलं आहे. आता मी म्हणेन, मी रिक्वेस्ट करेन की या मुलाला जाऊ द्या, त्याला रिकव्हरी करू द्या, त्याला भरपूर मीठ घातलेलं लिंबू पाणी पिऊ द्यात, त्याला स्ट्रेचिंग करू देत, त्याला गरम गार पाण्यामध्ये पाय बुडवून बसू देत, त्याला रिकव्हरीला वेळ मिळू देत. प्रणव बेटा, एक लक्षात घे, यश मिळतं तेव्हा बरेचसे जण तुझ्या पाठीशी लागतील, परंतु तू त्याच्यामध्ये कमीत कमी वेळ घालवून मैदानावरती जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजेस. आणि जेवढी मेहनत तू बॅटिंग करताना करशील तेवढी सरावादरम्यान आपल्या प्रशिक्षकाबरोबर केली पाहिजे आणि तेवढंच लक्ष तू मॅच नंतरच्या कुलिंग डाऊनला दिलं पाहिजे. आम्ही पत्रकार यश मिळाल्यानंतर तुझा छळ करू, पण तू नम्रपणे त्यांना नाही सांगून आपल्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजेस. सुरंदन लेले, तुम्हाला माहिती असेल की सचिन तेंडुलकरच्या बाबतीत एक नेहमी म्हटलं जातं की सचिन तेंडुलकर कधीच बोलत नाही, बोलते ती त्याची बॅट. या संदर्भात तुम्ही प्रणवला आता या अत्यंत आयुष्यातल्या मोक्याच्या क्षणी काय सांगाल? तेंडुलकर असू देत, युवराज सिंग असू देत, त्या सगळ्यांचं म्हणणं एकच असतं, जब तक बल्ला चलता है तब तक थाट चलता है. आणि त्याचबरोबर मी आपल्या दुपारच्या शोमध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती की क्रिकेटमध्ये एक म्हण म्हणली जाते, रात गई बात गई. जेवढ्या लवकर या इनिंगचा आनंद आहे मनवून तो मागे सोडून देईल आणि पुढच्या प्रवासाला लागेल तेवढी त्याची प्रगती जास्त होणार आहे. त्यामुळे या गोष्टीचा आनंद मानवायला काहीच हरकत नाही, परंतु या यशानंतर समाधानी होऊ नको. जर तू असाच धावांच्या बाबतीत अतृप्त राहिलास तर मला वाटतं क्रिकेट तुला कडेवर घेऊन फिरेल. एच एस शर्मा, यानंतर प्रणवचं कोचिंग काही वेगळ्या पद्धतीने होणार आहे का? त्याला कुठल्या प्रकारच्या विशेष मार्गदर्शनाला आपण आता त्याला घालणार आहात किंवा त्याचं संपूर्ण संगोपन क्रिकेटचं कसं होणार आहे? एच एस शर्माजी. विशेष असं काही नाही, कारण त्याच्याकडे क्रिकेटचे फटके सगळे आहेत आणि त्याला जी गरज आहे ती फक्त एक कॉन्सन्ट्रेशनची आणि ॲप्लिकेशनची. तर त्याच्यावर थोडंसं वर्क करावं असं मला वाटतंय आणि त्याच अनुषंगाने मी पुढे त्याला मार्गदर्शन करत राहीन. कल्याणचा बाहुबली या कार्यक्रमात आपण भेटतोय प्रणव धनावडेला, त्याचे वडील प्रशांत धनावडे. आज प्रणव धनावडेंनी संपूर्ण क्रिकेट जगताची ध्वजपताका स्वतःच्या खांद्यावर घेऊन 1009 रनची अशी विश्वविक्रमी खेळी खेळल्यानंतर उद्या संपूर्ण वृत्तपत्रांमध्ये, जगभरातल्या क्रिकेटच्या वृत्तपत्रांमध्ये मथळा असणार आहे तो फक्त आणि फक्त प्रणवचाच. त्याचे वडील हे अत्यंत एका सामान्य कुटुंबातून आले आहेत. हा कार्यक्रम बघणारे जे कोणी पालक असतील, ज्यांना असं वाटत असेल की क्रिकेट हा महागडा खेळ आहे, हा फक्त श्रीमंतांचा खेळ आहे, त्यांच्यासाठी म्हणून सांगतो, एका सामान्य रिक्षावाल्याच्या मुलानं आज संपूर्ण क्रीडा विश्वाला अचंबित करेल अशा प्रकारचा प्रचंड मोठा विक्रम करत एकाच खेळीत 2 दिवसात 350 बॉलमध्ये 1009 धावा केल्या. नुसत्या केल्याच नाही तर त्याच्यामध्ये 127 चौकार आणि 59 षटकार. या त्याच्या खेळीचं विशेष कौतुक सचिन तेंडुलकर सकट भारताच्या अनेक आजी माजी खेळाडूंनी केलं आहे. त्याचबरोबर त्याचा संपूर्ण क्रीडा खर्च उचलायची जबाबदारी सरकारने घेतली. हा संपूर्ण सामना झी 24 तासवर आम्ही दाखवत असताना या सामन्याचं वर्णन करायला आमच्यासोबत सुरंदन लेले होते. त्यांनी जी बॅट तो वापरत होता त्या स्टॅनफोर्ड कंपनीच्या मालकांना तो तुमच्या बॅटनं विश्वविक्रम करतोय असं सांगितल्यानंतर
त्या कंपनीनं त्याच्या पुढच्या किटचा खर्च देखील उचलला. या शेवटच्या भागामध्ये अत्यंत छोट्याशा अशा सेगमेंटमध्ये, कारण नंतर प्रणवला विश्रांती घ्यायची आहे, एका छोट्याशा सेगमेंटमध्ये आपण यापुढे त्याच्या अडचणी काय असू शकतात आणि त्यांनी काय केलं पाहिजे याच्यावर मार्गदर्शन घेणार आहोत, की ज्याचा उपयोग प्रणवला एवढंच नव्हे तर हा कार्यक्रम बघणाऱ्या अनेक खेळाडूंना होणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय कल्याणचा बाहुबली. कल्याणचा बाहुबली या विशेष कार्यक्रमात आपल्या सोबत स्वागत. कल्याणमध्ये आज 2 शाळांमधल्या झालेल्या सामन्यामध्ये कल्याणचा बाहुबली म्हणून ज्याचं आज वर्णन करण्यात येते अशा प्रणव धनावडेनं तब्बल 1009 धावांचा विश्वविक्रम केला आणि संपूर्ण क्रीडा विश्वाला अचंबित करणारी अशी घटना घडली. सचिन तेंडुलकर यांनी खुद्द ट्विटरवरून त्याचं कौतुक केलं. इतकंच नव्हे तर सर्वच माध्यमातून आजी माजी खेळाडूंनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. प्रणव धनावडे हा अत्यंत सामान्य कुटुंबातून वर आलाय. प्रेक्षको, त्याचे वडील रिक्षा चालवतात आणि कल्याणमधल्या एका अत्यंत निम्न मध्यम वर्ग स्तरामध्ये तो आलेला आहे. ज्या कोणाला क्रिकेट ही फक्त श्रीमंतांची मक्तेदारी वाटत असेल त्यांच्यासाठी त्याचं हे असं उज्ज्वल धवल यश ही एक चपराक आहे. आपल्या सोबत सुरंदन लेले आहेत. सुरंदन लेले एका सामान्य कुटुंबातल्या वडिलांनी पाहिलेलं स्वप्न आणि त्या सामान्य कुटुंबातल्या मुलानं त्यावर आपल्या असामान्य कर्तृत्वानं आज उमटवलेली मोहर. या आधी अशा स्वरूपाचे खेळाडू आले असतील, त्यांच्या कहाण्या तुम्ही आता काय सांगाल, त्यांच्याकडून काय मार्गदर्शन द्याल प्रणवला? सुरंदन. उदयजी, मी एवढंच म्हणेन की हे श्रम आणि संस्कार यांचं मनोमिलन आहे. त्याचं कारण घरच्यांनी केलेले चांगले संस्कार, नंतर गुरुनी केलेले चांगले संस्कार आणि त्याच्यातनं प्रणवनी केलेली मेहनत, या श्रमसंस्कार छावणीतनं हा पोरगा तयार झालेला आहे. मी त्याला एवढंच सांगेन की क्रिकेटशी प्रामाणिक राहिलं तर तुमचं बाकी कुठल्याही गोष्टी आड येत नाहीत. अखेर सेंचुरी करणारा बॅट्समन प्रत्येक कॅप्टनला प्रत्येक निवड समितीला हवा असतो. 5 विकेट काढणारा बॉलर प्रत्येक निवड समितीला हवा असतो आणि निस्वार्थीपणे संघासाठी खेळणारा खेळाडू हा कुठल्याही टीमला हवा असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं बंधन हे त्याला येणार नाही जर त्यांनी क्रिकेटची निष्ठा ठेवली आणि आपल्या कोच बरोबर नीट मेहनत केली तर. प्रणव, मगाशी क्रिकेटच्या निष्ठेविषयी आणि आता देखील तुला सुरंदन लेले आणि तो सल्ला दिला. तुला 6व्या-7व्या क्रमांकावरून म्हणजे मधल्या फळीतून तुझ्या क्रीडा प्रशिक्षकांनी थेट ओपनिंग बॅट्समन म्हणून जायला सांगितलं. कुठेतरी याचं काही दडपण तुझ्यावर आलं कधी की आपण ओपनिंग बॅट्समन म्हणून जातोय? नाही, असं काही दडपण आलं ना माझ्यावरती. माझं एवढंच असतं की बॅटिंगला जायचं आणि चांगली बॅटिंग करून चांगला स्कोअर करायचा. मला सांग की या पुढचं तुझं ध्येय काय आहे? काय वाटतं आपण काय काय करावं आता? आता अजून पुढे जाऊन अजून चांगलं क्रिकेट खेळावं हे माझं ध्येय आहे आणि मुंबईच्या टीममध्ये खेळावं. तुझ्या आईने तुझी पहिली प्रतिक्रिया काय दिली? तुझा हा विश्वविक्रम पूर्ण झाल्यानंतर हे सगळं बघायला तुझे आई वडील दोघंही हजर होते ना? हो, दोघंही हजर होते. आज तुझ्या घरी किंवा तुझ्या आजूबाजूला तुझ्या आसपासच्या एरियामध्ये नेमकं काय प्रकारचं सेलिब्रेशन असणार आहे? कारण ही शतकातनं फार तर एखादा होणारी घटना आहे. तुझ्या आजूबाजूला काय सेलिब्रेशन, तुझ्या घरात काय सेलिब्रेशन होणार आहे याचं? लोक बघा, इतका प्रचंड मोठा विक्रम केल्यानंतरही मला काही कल्पना नाही आणि मला उद्या सकाळी जाऊन क्रिकेट खेळायचं आहे. सुरंदन लेले. उदयजी, मी एवढंच म्हणतो, हा तोंडानी बोलणारा बॅट्समन नाहीये, हा बॅटनी बोलणारा बॅट्समन आहे. त्याला तोंड बंदच ठेवू देत, बॅटनीच बोलू देत. क्या बात आहे. प्रशांत, यानंतरची त्याची जी वाटचाल आहे ती अत्यंत खडतर असणार आहे. कारण स्पर्धा जशी तीव्र आहे तसंच खेळातल्या दुखापती आणि त्याहीपेक्षा मनाचा कणखरपणा आणि कुटुंबाचा सपोर्ट, विशेष मार्गदर्शन आणि त्याहीपेक्षा तब्येत, या सगळ्याचा समन्वय आपल्याला साधावा लागणार आहे. एक वडील, एक कुटुंब प्रमुख म्हणून आपण या संदर्भात काय सांगाल? याच्या पुढच्या त्याच्या वाटचाली करता आपलं काय प्लॅनिंग आहे? आपले काय विचार आहेत? सर, सगळ्यात पहिले म्हणजे त्यांनी त्याचा फिटनेस राखावा. चांगला फिटनेस ठेवला तर त्याला पुढे कुठेही कशातही प्रॉब्लेम येणार नाही आणि त्याचे जे कोचेस आहेत त्याच्याकडनं व्यवस्थित फिटनेस करून घेतील अशी मला अपेक्षा आहे. आणि त्याच्यानंतर परत मुंबईसाठी खेळावं, कारण खूप मोठी अचिव्हमेंट असते मुंबईचा लोगो आपल्या छातीवर असणं. त्यांनी मुंबईसाठी खेळावं आणि पुढे अजून चांगलं प्रॅक्टिस करून पुढे अजून खेळत राहावं हीच इच्छा आहे.
सुनंदन लेले या पुढच्या काळामध्ये एक रायझिंग क्रिकेट स्टार, क्रिकेटिंग टॅलेंट म्हणून ओळखलं गेल्यानंतर तिथपासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंतचा जो प्रवास असतो त्याच्यामध्ये काय प्रॅक्टिकल अडचणी येऊ शकतात, त्या संदर्भात आपण काय पूर्व सूचना देऊ शकाल, काय मार्गदर्शन करू शकाल? आपण भारतातल्या जवळपास 3 पिढ्यांचं क्रिकेट अत्यंत जवळून पाहिलंय. भारतातलं काय, पाकिस्तानातलं, ऑस्ट्रेलियातले अनेक खेळाडू आपले अत्यंत जवळचे मित्र आहेत, म्हणून हा प्रश्न विशेषत्वानं आपल्यासाठी. सुनंदन लेले, मी एवढंच म्हणेन की अपयशाने खचलं नाही पाहिजे आणि यशाने माजलं नाही पाहिजे. अपयशानंतर भरारी घेणारे खेळाडू मी पाहिलेत, परंतु भारतासारख्या देशामध्ये यश पचवणं हे सर्वात अवघड गोष्ट असते. जर का प्रणवनी आजचं यश पचवू शकला तो आणि त्याला त्याच्या आईवडिलांची साथ आहे, त्याला त्याच्या गुरूंचा आशीर्वाद आहे, तर मला वाटतं हे यश तो पचवू शकला, ही इनिंग तो मागं सोडू शकला आणि पुढचा प्रगतीचा प्रवास करू शकला तर सगळं काही शक्य होणार आहे. त्यामुळे त्यांनी ध्येय जे आहे ते सतत पुढं बघायचं ठेवलं पाहिजे, मागं वळून बघितलं नाही पाहिजे, मग ते यश असू देत अथवा अपयश असू देत. प्रणव, तुझ्या आयुष्याच्या या अत्यंत मोक्याच्या क्षणी तुला सुनंदन लेले यांनी लाख मोलाचा सल्ला दिला आणि तो म्हणजे आजचा दिवस जितक्या लवकर तू विसरशील आणि उद्याच्या दिवसाला पुन्हा आजच्या दिवसाच्या ताकदीनं जाशील, त्याच दिवशी खऱ्या अर्थानं प्रणव या नावातला प्रणवोच्चार क्रिकेटमध्ये आलेला असेल. बी नॅचरल, स्टे हंग्री फॉर रन्स, स्टे फुलिश फॉर क्रिकेट. एवढंच मी तुला सांगेन एक तुझा मित्र म्हणून. माध्यमांच्या नादी अजिबात लागू नकोस. आत्ता जे तुला सुनंदन म्हणलेले आहेत की ही वेळ तुझ्या विश्रांतीची आहे, गो अँड टेक गुड रेस्ट आणि उद्या सकाळी पुन्हा एकदा क्रिकेट खेळायला सज्ज हो. एक लक्षात ठेव, तुझ्या बॅटनं बोलू दे, तू बोलून काहीही होत नाही. जोपर्यंत तुझी बॅट बोलतेय तोपर्यंत इतरत्र दुनिया फक्त तुझ्या आणि तुझ्याबद्दलच बोलत असेल. या कार्यक्रमाचा शेवट करताना तुम्हा तिघांचाही धन्यवाद देतो आणि विशेष कौतुक प्रणवचं. इतकी दमदार तडाखेबंद खेळी खेळल्यानंतरही अत्यंत नम्र, ज्याचे पाय पूर्णपणे जमिनीवर आहेत, ज्याला फक्त उद्याच्या सकाळच्या क्रिकेटची आठवण होतीये, जो स्वतःच्या विक्रमाबद्दल काहीही बोलू इच्छित नाहीये, त्याला हे सगळं मागे ठेवायचंय, फक्त आणि फक्त क्रिकेटच खेळायचंय. असाच क्रिकेटवीर आणि असाच दृष्टिकोन असायला पाहिजे. यावर एक विशेष संपादकीय त्याचं अभिनंदन करताना आणि त्यावरच आपण या कार्यक्रमाचा शेवट करूया. प्रणव, मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. कल्याणचा खऱ्या अर्थानं तू बाहुबली आहेस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. प्रणव धनावडेनं आंतरशालेय स्तरावर 1000 धावा काढण्याचा विश्वविक्रम केला. क्रिकेटच्या मैदानात आजवर कुणालाही जो पराक्रम गाजवता आला नाही तो चमत्कार प्रणवनं घडवला. त्याबद्दल त्याचं खास अभिनंदन. मात्र त्याच्या या बहारदार कामगिरीनंतर त्याला दुसरा सचिन तेंडुलकर बनवण्याची घाई अनेकांना झाली आहे. भारतीयांना दुसऱ्या सचिन तेंडुलकरचं स्वप्न पडावं हे स्वाभाविकच आहे. मात्र अशा अपेक्षांचं ओझं प्रणव धनावडेवर आतापासूनच लादू नका. ही अपेक्षांची ओझी लादताना त्याचा नैसर्गिक खेळ फुलू देण्याऐवजी तो खुडण्याचं काम तर आपण करत नाही आहोत ना. क्रिकेटपटू प्रणव धनावडेनं 1000 धावा ठोकण्याचा महाविक्रम केला. त्याबद्दल त्याचं कौतुक जरूर केलं पाहिजे. पण त्याच वेळी इतर खेळातही त्याच्या वयाची मुलं चमकदार कामगिरी करतायत. त्यांची पाठ आपण कधी थोपटली आहेत का? 1 सहस्रांशानं तरी आपण त्यांचं कोड कौतुक केलं का? रायगडची शिवछत्रपती पुरस्कार विजेती सायकलपटू दीपाली शिरधणकर. साधी सायकल घ्यायला तिच्याकडे पैसे नाहीयेत. त्यांच्यासाठी मायबाप राज्य सरकार मदतीचा हात कधी पुढे करणार? आज घराघरात प्रणव सारखे असंख्य खेळाडू पालकांच्या आणि क्रीडा रसिकांच्या ओझ्याखाली दबले जात आहेत. आमचे माध्यम मित्र आज प्रणवला सचिन म्हणू लागले. हे साप चुकीचं आहे, कारण तसं झाल्यास प्रणव आणि त्याचा खेळ नैसर्गिकपणे उमलू शकणार नाही. म्हणूनच आम्ही त्याला कधीही सचिन म्हणणार नाही. उलट त्यानं भविष्यात प्रणव धनावडे म्हणूनच दैदिप्यमान कामगिरी करावी आणि तमाम भारतीयांची मान अभिमानानं आणि गर्वानं उंचवावी, याच शुभेच्छा.